आता बातमी पावसासंदर्भातली। खडकवासला धरणामधून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणामधून 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। भिडे पुलासह नदीपात्रातील रस्ते दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। मुळामुठा नदी काठावरती पाणीच पाणी झालंय। नदीकाठच्या परिसरातली मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। नदीपात्रामधील वाहतूक कालपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। नदीपात्रात अनेक ठिकाणी महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आलेत। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। रेवती हिंगवे माझ्या सहकारी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। रेवती, काय सध्याची परिस्थिती? नक्कीच आता मी आलेली आहे खडकवासला धरणाच्या इथे आणि जसं आपण माझ्या मागे बघू शकताय की 39,138 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे। मगाशी आपण दृश्यांमधनं देखील बघितलं की सायरन हा वाजवण्यात आलेला होता आणि त्यासोबतच इकडे आपण बघतोय की या पुलाच्या इकडे सगळे लोक हे जे उत्साही पुणेकर कालपासून जमा होत आहेत सारखे आपण बघतोय। त्याचसोबतच इकडनं हा विसर्ग हा सुरू झालेला आहे आणि आपण बघतोय की हा मोठा विसर्ग करण्यात आलेला आहे। खरं तर कालपासून टप्प्याटप्प्यात हा विसर्ग करण्यात येत आहे। भारत देखील सुरू आहे। इकडे आपण बघतोय की इकडनं सायरन वाजून लोकांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात येत आहे आणि सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर इकडनं गाडी हटवा, कारण हा जो पूल बघतोय तो बऱ्यापैकी छोटा आहे आणि तरी देखील इकडे लोक हे पाण्याचा विसर्ग बघण्यासाठी जमू लागलेले आहेत। आपण या दृश्यातून बघतोय की पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। खरं तर काल रेड अलर्ट देण्यात आलेला होता पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला, तर आज पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पालिका प्रशासन असू दे किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असू दे, त्यांनी सांगितलेलं आहे की जर पाण्याचा विसर्ग असाच राहिला तर पाण्याचा जोर असाच राहिला, पावसाचा जोर जर असाच राहिला तर विसर्ग देखील वाढवण्यात येईल आणि त्यासोबतच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। कारण आपण मगाशी एनडीटीव्ही मराठीवरती बघितलेलं होतं की निंबज नगर किंवा एकता नगर मध्ये जे सिंहगड रोडच्या लगत आहे तिकडे सध्या काय परिस्थिती आहे, हा विसर्ग वाढवल्याने पुन्हा एकदा तिकडे देखील पाणी साचायला सुरू होणार आहे। कारण आत्ताच तिकडे बेसमेंट मध्ये देखील पाणी साचलेलं आहे। तर तिकडे देखील पुणे महानगरपालिका असू दे किंवा पुणे अग्निशमन दल असू दे, तिकडे ते तैनात झालेले आहेत। सगळे जे यंत्रणा आहेत ते सज्ज आहेत, पण काही जे लोक आहेत तिकडे निघायचं काही नाव घेत नाहीये। परंतु पुणे महानगरपालिका असो किंवा पुणे अग्निशमन दल असो ते सातत्याने प्रयत्न करतात। आपण बघतोय की आता 10च्या सुमारास 39,138 हा पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे आणि गरज पडल्यास हा विसर्ग वाढवण्यात देखील येईल। तृप्ती, निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर आढाव्याकरता। तर मुळामुठा नदी काठावरती पाणीच पाणी सध्या झालेलं आहे। पाण्याचा विसर्ग या ठिकाणाहून सुरू झाल्यानंतर आता काही काळामध्ये कदाचित हा धरणामधला विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यासोबतच नदीकाठच्या परिसरावरच्या नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे। 29,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या खडकवासलामधून होतोय आणि हा विसर्ग पुढच्या काळामध्ये आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होतीये।